Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the inverse variation. In last lecture we have seen the direct variation म्हणजे ज्याला आपण समचलन म्हणतो आणि इन्व्हर्स म्हणजे व्यस्त चलन. X is inversely proportional to y. X is inversely proportional to y. किंवा पुढचं वाक्य आहे there is inverse variation in x and y. म्हणजे याचा अर्थ x is inversely proportional. Inversely म्हणजे 1/y. मग याला जर आपण इक्वेशनच्या स्वरूपात आणायचं असेल तर आपण काय करणार, इथे इक्वलचं साईन घेणार आणि इथे कॉन्स्टंट टाकणार 1/y. मग हा y जर इकडे मल्टिपल आला तर काय होणार आहे, x गुणिले y इज इक्वल टू k इंटू 1. देअरफॉर xy इज इक्वल टू k. म्हणजे ह्या दोघांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट राहतो, दोघांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट राहतो. इथे k इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, proportionality constant and this is equation of inverse variation. This is also called as equation of inverse variation. Equation of inverse variation या पद्धतीने आपण इन्व्हर्स व्हेरिएशन बघतोय. आता याचे एक्झाम्पल्स बघूया. Practice set 7.2. Okay, now see the first example. First, the information about numbers of workers and number of days to complete a work is given. Complete the table. We have to complete the table. Okay, now see number of workers आणि डेज. आता 30 वर्कर असतील तर 6 दिवस लागतात. 30 वर्कर असतील तर 6 दिवस लागतात. 20 वर्कर असतील तर 9 दिवस लागतात. मग तेच विचारलंय, जर 12 वर्कर असतील तर दिवस किती लागतील, 12 दिवस लागत असतील. ओके, नंतर 10 वर्कर असतील तर किती दिवस लागतील ते आपल्याला काढायचे. नंतर 36 दिवस असतील तर किती वर्कर लागतील. आता एक लक्षात ठेवा, या दोघांचा प्रॉडक्ट सारखा असणार आहे. मग इथं याने याला मल्टिपल केलं तर 180 येतं, याने याला केलं तर 180 येतं. मग काय करायचं, एक लक्षात ठेवायचं, जे दिलं असेल त्याने 180ला डिवाइड करून टाकायचं. 180 डिवाइडेड बाय 12. मग काय होईल, 12 1 जा 12, 6 12 5 जा 60. म्हणजे इथे आपल्याला 15. तसाच परत 180ला 10ने डिवाइड करून टाकायचं. 0 गेला, इथे रिमेनिंग 10. परत 180ला 36ने डिवाइड करून टाकायचं. 18 1 18, 18 2 36, 2 1 2, 2 5 10, इथे आले 5. लक्षात ठेवा, दोघांचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट आहे. 180 आलं पाहिजे. या पद्धतीने आपण याचा आन्सर काढू शकतो.
नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड, फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन and write equation of variation for every example. प्रत्येक एक्झाम्पलसाठी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन पाहायचं आहे आपल्याला. मग पहिलं, P is inversely proportional to Q and if P is equal to 15 then Q is equal to 4. आता इथे इक्वेशन काढायचं असेल तर आपण कॉन्स्टंट घेणार. देअरफॉर P is equal to K into 1 upon Q. 1 upon Q. Q इकडे मल्टिपल आणा. PQ is equal to K into 1 म्हणजेच K फक्त. याला काय म्हणायचं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता हा कॉन्स्टंट आपल्याला काढायचा आहे. कॉन्स्टंट कसा काढणार आपण? देअरफॉर K इज इक्वल टू P इंटू Q. देअरफॉर K इज इक्वल टू P इज 15 इंटू 4. देअरफॉर K इज इक्वल टू 60. आणि इथे आपण काय लिहिणार? K इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. या पद्धतीने दोन्ही व्हॅल्यू आपण काढल्या आहेत. एक इक्वेशन मिळवलं, PQ इज इक्वल टू K अँड K ची व्हॅल्यू काढली आपण. जेव्हा P आणि Q दिले असतील तर K ची व्हॅल्यू आली आपल्याला 60. आता ही K ची व्हॅल्यू जर आपण इथे टाकली, तर काय होणार आहे? देअरफॉर PQ इज इक्वल टू 60. याला पण आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणू शकतो. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इथे फक्त K ची व्हॅल्यू पुटअप केली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचं इक्वेशन पण काढू शकतो आणि K ची व्हॅल्यू पण काढू शकतो. हे झालं फर्स्ट एक्झाम्पलसाठी. सेकंडसाठी काय व्हॅल्यू चेंज होत आहेत ते बघूया. Z is inversely proportional to W. आणि ते व्हॅल्यू दिल्या आहेत. व्हॅल्यू आहेत, Z ची व्हॅल्यू आहे 2.5. देन W इक्वल टू 24. इथे व्हॅल्यू चेंजेस होतील आता सगळ्या. देअरफॉर Z इज इक्वल टू K इंटू 1 अपॉन W. इथे देअरफॉर Z इंटू W इज इक्वल टू K. यालाच आपण असंही लिहू शकतो, Z इंटू W. Z ची व्हॅल्यू आहे 2.5 इंटू 24 आणि याने जर याला मल्टिपल केलं तर इथे ॲन्सर काय येणार आहे? 2.5 ने केलं तर 25 चौक 100. 10 उरले, 25 दुने 50 आणि 10 60 आणि डेसिमल पॉईंट 1 फक्त. म्हणजे 60.0 म्हणजेच तो काय आला परत 60 आला. इथे 60.0 होता, 60.0 तो आला 60. मग शेवटी आपण काय म्हणणार आहे परत? ZW इज इक्वल टू 60. हे पण आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. Okay, now see the third example. S is inversely proportional to T square. इथे रिलेशन काय बघा, S is inversely proportional to T square. आता इथे व्हॅल्यू काय चेंजेस झाले ते पाहूया. S दिलाय आपल्याला 4 आणि T जो आहे T आहे 5. T इज इक्वल टू 5. मग आता इक्वेशन कसे चेंज होईल ते बघू आपण. देअरफॉर S इज इक्वल टू K इंटू 1 अपॉन T स्क्वेअर. परत इथे चेंजेस होतील, हा इकडे मल्टिपल येईल S इंटू T स्क्वेअर. परत इथे आपण लिहू शकतो S इंटू
टी स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करा फक्त. यसची व्हॅल्यू आहे 4, टीची आहे 5चा स्क्वेअर. मग इज इक्वल टू 4 इंटू 25. 4 इंटू 25 दॅट इज 100. आणि इथे पण येईल आता 100. आणि इथे हे जे आपलं आलं आहे ते यस इंटू टी स्क्वेअर. या पद्धतीने इक्वेशन तयार झालं. ओके, नाउ सी द फोर्थ एक्झाम्पल. x is inversely proportional to root y. x is inversely proportional to root y. इथले व्हॅल्यू आहेत. x आहे 15, त्यावेळेस y असतो 9. इथे आता चेंजेस होतील. Therefore x इक्वल टू k इंटू 1 अपॉन रूट y. इथे चेंज होईल. Therefore x इंटू रूट y इज इक्वल टू k. Therefore व्हॅल्यू पुटअप करा. x ची व्हॅल्यू याला आपण असं लिहू शकतो. Therefore k इज इक्वल टू x इंटू रूट y. Therefore k इज इक्वल टू x आहे 15 इंटू रूट 9 इज इक्वल टू 15 इंटू 9चा स्क्वेअर रूट 3 दॅट इज 45. Therefore x इंटू रूट y is equal to 45. This is also the equation. आता बऱ्याच वेळेस इथे हे मल्टिपलचं साईन लिहिलं नाही तरी चालतं. तुम्ही डायरेक्ट असं पण लिहू शकता. एक्स वाय इथं लिहिलं ते चाललं इकडे. म्हणजे इक्वेशन लिहायचं असेल तर आपण इथे पण लिहू शकतो. देअरफॉर एक्स रूट वाय इज इक्वल टू 45 असं लिहिलं तरी चालतं. जिथे दोन व्हेरिएबल जेव्हा दिलेले असतो आणि काहीच चिन्ह दिसत नाही त्यावेळेस मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. ओके, नाउ सी द थर्ड एक्झाम्पल. The boxes are to be filled with apples in a heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. 27 boxes are needed if 36 apples are filled in a box. How many boxes will be needed? How many boxes will be needed? आता एक गोष्ट लक्षात घ्या. ॲपल एका बॉक्समध्ये 24 टाकले तर 27 बॉक्स लागतात, बरोबर आहे. आणि एका बॉक्समध्ये जर ॲपल 36 केले 36 केले तर किती बॉक्स लागतील. आता अल्टिमेट आहे जेव्हा ॲपलचं संख्या वाढणार आहे त्यावेळेस बॉक्सची संख्या कमी होणार आहे. म्हणजे हे रिलेशन जे आहे हे इन्व्हर्स प्रोपोर्शनचं आहे हे आपल्याला त्याच्यावरून समजलं पाहिजे. मग आपण या ठिकाणी विचार करताना काय करणार की लेट द number of
apples is x. Apples in a box. Apples in a box is x. म्हणजे एका बॉक्समध्ये x ॲपल आहेत. लेट द नंबर ऑफ boxes required are नंबर सिंगल आपण म्हणतोय, नंबर ऑफ बॉक्स नंबर म्हणतोय म्हणून तो इज वाय. म्हणजे वाय बॉक्स त्या ठिकाणी लागणार आहेत. ओके, म्हणजे हे रिलेशन इनव्हर्स आहे. म्हणजे आपण काय करणार, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय, देअरफॉर एक्स इक्वल टू के इंटू 1/y, देअरफॉर एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. हे रिलेशन आपल्याला मिळाले किंवा इक्वेशन मिळालं. आता पहिल्या कंडिशनचा विचार करूया. वेन एक्स जे आहे ॲपलची संख्या एक्स इक्वल टू 24, देन y इज इक्वल टू 27. जेव्हा 24 ॲपल्स एका बॉक्समध्ये असतील त्यावेळेस बॉक्सेस किती लागतात, 27. देअरफॉर 24 इंटू 27 इज इक्वल टू के. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया आपण इकडे. 4 7 28, 2 4 2 8 2 10, 0 2 7 14, 1 2 2 4 1 5, 8 4 6, 648 इज इक्वल टू के. आता ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये टाका म्हणजे नवीन इक्वेशन मिळेल आपल्याला. देअरफॉर एक्स इंटू वाय इज इक्वल टू 648. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून काय आलंय, 648. आता परत सेकंड कंडिशनचा विचार करा. वेन किंवा इफ म्हणा. वेन शब्द पुस्तकात नाही तर इफ, त्याचा अर्थ तोच असतो. इफ x इक्वल टू 36, देन y इज इक्वल टू व्हॉट. व्हॅल्यू पुटअप करा. देअरफॉर 36 इंटू वाय इज इक्वल टू 648, देअरफॉर y इज इक्वल टू 648 डिवाइडेड बाय 36. आता 36 6 डिवाइड करता येईल. 6 6 जा 36. इथे 6 1 6, 0 6 8 48. इथे चुकूनही 18 करू नका, चूक तिथे होणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू 6 1 जा 6, 4 रिमेनिंग 16. सॉरी 6 1 4, 6 8 48, 18. y इज इक्वल टू 18. म्हणजेच 18 बॉक्सेस विल बी निडेड. 18 बॉक्सेस विल बी निडेड. 18 बॉक्स लागतील ज्यावेळेस आपण एका बॉक्समध्ये 36 ॲपल ठेवू तेव्हा. या पद्धतीने लक्षात घेत जा काय काय आपण करत गेलो. एक एक स्टेप करत जा. एक्झाम्पल एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला हे कळायला पाहिजे की हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे की इनव्हर्स व्हेरिएशनचं आहे. ते समजलं की बाकी सोपं आहे. Now say the fourth example. Write the following statements using symbol of variation. व्हेरिएशनचं सिम्बॉल वापरून आपल्याला ते स्टेटमेंट लिहायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे द वेवलेंथ of sound denoted by small l and its frequency f are
in inverse variation are in inverse variation. ही दोन्ही इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये आहे आणि आपल्याला ते सिम्बॉलमध्ये लिहायचं आहे. सरळ सोपं एकदम. यल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ई ऑफ. याचं वाचन करताना असं पण करतात, लक्षात ठेवा. इथे जर आपल्याला डायरेक्टली म्हणायचं असेल यल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/E ऑफ असं पण म्हणतात, पण शक्यतो तुम्हाला जे दिलं आहे तेच घ्या. नवीन आपण तसं शिकू. यल इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ई ऑफ. नाव सेकंड, the intensity I of light varies inversely with the square of the distance d of a screen from the lamp. बघा काय रिलेशन इथे. द इंटेन्सिटी I लाइट व्हॅरीज इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. डीचा इन्व्हर्स प्रोपोर्शन त्याचा स्क्वेअर करायचा. I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. हेच त्याचं फक्त नोटेशन असणार आहे. ओके, नाउ सी द फिफ्थ एक्झाम्पल. X is inversely proportional to root y, and when x equal to 40, then y is equal to 16. If x equal to 10, then find y. बघा, x is inversely proportional to root y. याचं इक्वेशन तयार केलं तर x equal to k into 1/√y. Therefore xy is equal x into root y. Therefore x into root y is equal to k. व्हॅल्यू पुटअप करा. When x equal to 40, then y is equal to 16. Therefore 14 into root 16 is equal to k. Therefore 40 into 4 is equal to k. Therefore 160 is equal to k. k ची व्हॅल्यू 160 आली. म्हणजे इक्वेशन काय चेंज झालं परत. Therefore x into root y is equal to 160. मग आता सेकंड कंडिशन घ्या. If x equal to 10, then y equal to what? Put these values in equation 1. X equal to 10 into root y is equal to 160. Therefore 10 ने डिवाइड करा. root y is equal to 160 upon 10. Therefore root y is equal to 16. root y is equal to 16. आता दोन्ही साइडचा स्क्वेअर आपल्याला करावं लागेल. टेक स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स. टेक स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइडचा जर स्क्वेअर केला तर y इक्वल टू 16चा स्क्वेअर तो येतो 256. म्हणजे शेवटची जी व्हॅल्यू येईल आपल्याला y इक्वल टू 256.
Okay, now see the last example of this practice set. Sixth number question. X varies inversely as y when x equal to 15, then y is equal to 10. If x equal to 20, then y equal to what? Okay, now see the solution. X is inversely proportional to y, therefore x equal to k into 1 upon y, therefore xy is equal to k. This is the equation. Now when x equal to 15, then y equal to 10, therefore 15 into 10 is equal to k, 150 is equal to k. हेच इक्वेशन इथे व्हॅल्यू पुटअप करा k ची, therefore xy is equal to 150. आता सेकंड कंडिशन कन्सिडर करा. If x equal to 20, then y equal to what? इथे व्हॅल्यू पुटअप करा फक्त. x टाका 20 into y is equal to 150. 20 ने डिवाइड करा. 150 divided by 20, 0 0 cancel, therefore y equal to 2 ने डिवाइड केलं तर 7.5. This is the value of y. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 7.2 कंप्लीट केला आहे. तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.